मान्सूनने महाराष्ट्रामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि सध्या तळकोकणामध्ये जोरदार पावसाला देखील सुरुवात होती आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या सगळ्याच नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। हवामान विभागाने मान्सूनच्या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यामधील मुंबईसह उर्वरित भागामध्ये देखील लवकरच मान्सून दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला गेला आहे। काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। दरम्यान सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी हवामान स्थिती देखील अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली। यंदा सरासरी वेळेच्या 3 दिवस उशिरा म्हणजे 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला आणि यानंतर 5 जूनला कर्नाटक, तमिळनाडू, गोव्यामध्ये पोहोचला आणि अखेर आज महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊसही झालाय। या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर काही ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झालाय। हवामान खात्याने नागरिकांना पुढील काही तास सतर्क राहण्याचे आवाहन केलं। तिकडे वाशिमच्या मानोरा शहरामध्ये देखील पावसाने हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे इथले नागरिक हैराण झालेले होते, त्रस्त झाले होते आणि पावसामुळे या नागरिकांना आता दिलासा मिळतोय। पुढची बुलढाण्याची दृश्य आपण बघतोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिवसभर कडक ऊन होतं आणि अगदी संध्याकाळच्या वेळेला सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागामध्ये मान्सूनने हजेरी लावलेली होती। रस्त्यावरती काही झाडं देखील उन्मळून पडली आहेत। काही ठिकाणी रस्ते बंद पडले, वाहतूक देखील ठप्प झाली।